नाशिक जिल्हा नव्हे तर राज्यात सर्वात मोठं महाविद्यालय ठरलेल्या बीपी पाटील महाविद्यालयानं पिंपळगाव शहरामध्ये इतिहासातील सर्वात मोठी ऐतिहासिक शैक्षणिक मिरवणूक शुक्रवारी काढली। नुकत्याच झालेल्या जेईई, सीईटी आणि नीट या परीक्षांमध्ये महाविद्यालयाच्या 250 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी 90% जास्त मार्क मिळवले। काही विद्यार्थ्यांनी 100% मार्क्स मिळवून यश संपादन केले। महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळालेला आनंद द्विगुणित करण्यासाठी निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं पिंपळगाव शहरात पिंपळगाव हायस्कूल मैदान या ठिकाणाहून पिंपळगाव निफाड फाटा मेन रोड अशी पिंपळगाव शहरात भव्य दिव्य शैक्षणिक मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार भास्कर भगरे, निफाड एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा मंगला जाधव, उपाध्यक्ष भास्करराव बनकर, संचालक बाळासाहेब बनकर, अविनाश देशमाने, अरुण महाले, उद्धव निरगुडे, अरविंद जाधव, रामराव मोरे, सोमनाथ मोरे, रमाकांत जाधव, समीर जाधव, रामराव बनकर, दिलीप देशमाने, संस्थेचे समन्वयक दिनेश अनारसे व संचालक मंडळ सहभागी झाले होते। यापूर्वी मान्यवरांच्या हस्ते टॉपर्स विद्यार्थ्यांचा सत्कार पिंपळगाव हायस्कूल या ठिकाणी संपन्न झाला। यानंतर सजवलेल्या रथामध्ये परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या टॉपर्स विद्यार्थ्यांची भव्य दिव्य लक्षवेधी मिरवणूक निघाली। निफाड फाटा या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत विद्यार्थ्यांचं स्वागतही करण्यात आलं। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन विद्यार्थी आणि मान्यवरांनी यावेळी केलं। शेवटी पुन्हा समारोप पिंपळगाव हायस्कूल या ठिकाणी करण्यात आला। बीपी पाटील महाविद्यालयात प्रामुख्यानं ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येनं असल्यानं खऱ्या अर्थानं हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या खऱ्या कर्तृत्वाचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष भास्कर बनकर यांनी दिली। मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले होते। परंतु आजची मिरवणूक ही आगळी वेगळी आहे, कारण शैक्षणिक क्षेत्रामध्ये निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कैलासवासी बीपी पाटील ज्युनियर कॉलेजच्या पाठीमागेच्या JEE असेल, नीट असेल, सीईटी परीक्षा झाल्या। या परीक्षेमध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये एक आगळा वेगळा विक्रम म्हणेल की 250 पेक्षा जास्त विद्यार्थी की ज्यांचं पर्सेंटाईल 90पेक्षा म्हणजे 90पेक्षा काहींचं 100% सुद्धा आहे, असे विद्यार्थी या बीपी पाटील कॉलेजमधून आज उत्तीर्ण झाले। हा संस्थेच्या दृष्टीने आणि आम्हा सर्व शिक्षकांच्या दृष्टीने किंवा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने आनंदाचा भाग आहे आणि म्हणून आज ही आगळी वेगळी मिरवणूक या पिंपळगाव नगरीमध्ये शैक्षणिक मिरवणूक निघते आणि यामध्ये सगळे विद्यार्थी, सगळे शिक्षक, सगळे पालक हे सगळ्या मोठ्या आनंदाने सहभागी झाले। यामध्ये संस्थेचं फार मोठं योगदान आहे, शिक्षकांचं फार मोठं योगदान आहे, विद्यार्थ्यांचं योगदान आहे। या सगळ्यांचं मी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीला मी खूप अशा शुभेच्छा देतो। निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित बीपी पाटील कॉलेजचं निर्माण होऊन 7 वर्ष झाले आणि या 7 वर्षामध्ये जर गुणवत्ता बघितली तर प्रत्येक वर्षी गुणवत्तेचा आलेख हा उंचावतच गेला आहे आणि यावेळेस तर रेकॉर्ड ब्रेक केलं आहे। आमचे काही विद्यार्थी 100%नी तेवढा गुण मिळालेला आहे आणि 90च्या पुढे तर 250च्या वर जे पुढे झाले नसेल ते पिंपळगाव झालं आहे। पिंपळगाव जसं पूर्वी एक लातूर पॅटर्न होता, मध्ये कोट्याचा पॅटर्न होता, आता मी तर असं म्हणेन की हा भविष्यामध्ये पिंपळगावचा एज्युकेशनल हब किंवा पॅटर्न निर्माण होईल असं मी आत्मविश्वासाने सांगतो। यामध्ये आमचं संपूर्ण कार्यकारी मंडळ, आमचे अनारसे सर, भंडारे सर, त्यांचा सगळा स्टाफ, विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक या सर्वांना शुभेच्छा देतो की आपण या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन तुम्ही ज्या विश्वासावर ॲडमिशन घेतली होती त्या विश्वासावर ही संस्था, आमचा स्टाफ पात्र ठरलेला आहे आणि आजही आमच्याकडे ॲडमिशन क्लोज करायची वेळ आलेली आहे। एवढी गुणवत्ता या बीपी पाटीलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मिळवलेली आहे। विशेषतः आनंदाची बाब एवढीच आहे की आमच्या या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि शेतकऱ्यांच्या मुली तुम्हाला कोणत्या शहराचा सगळ्या शहरातले मुलं दिसतील, परंतु आमच्या महाविद्यालयामध्ये सगळ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची मुलं आणि मुली इथे प्रावीण्य मिळवत आहेत। आज आमच्याकडे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नंदुरबार, धुळे, जळगाव, नगर अशा अनेक जिल्ह्यातनं मुलांनी ॲडमिशन घेतलेलं आहे। निश्चित आमचा ही गुणवत्ता यापुढे अशीच
चालू राहील आणि त्यांनी चांगलं पर्सेंटेज मिळवलं मी त्यांना शुभेच्छा देतो. निश्चित त्यांना चांगलं कॉलेज मिळेल आणि त्यांचं करिअर उज्ज्वल होईल एवढ्या मी शुभेच्छा संस्थेच्या वतीने देतो. धन्यवाद. नाना, निफाड एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी एवढा मोठा ही कामगिरी केलेली आहे. भविष्यात संस्थेच्या माध्यमातून काही नवीन उपक्रम सुरू करणार, काही त्याबाबत काय माहिती? आणि आता उपक्रम म्हणाल तर आमची ITI चालू आहे. आम्ही नुकतंच मागच्या वर्षी एक BK बनकर एक्सपेरिमेंटल स्कूल हीरो किड्स ही आम्ही सुरू केलेली आहे. CBSE बोर्ड अंतर्गत मागच्या वर्षी आम्ही सुरू केलं. आम्हाला 80 मुलं होते, आता आमचे 300 मुलं झाली. म्हणजे हा संस्थेवर असलेला विश्वास आणि त्या शिक्षकांवर असलेला विश्वास, अनारसे सरांना भंडारे सरांवर असलेला विश्वास, नाहीतर 80हून डायरेक्ट 300 आणि 80ला आम्ही सुरुवात केलं BP पाटील आणि आज 2000. म्हणजे मी एकही कॉलेज असेल की 11वी 12वी सायन्सला 2000 विद्यार्थी इथं आहे. म्हणजे हे तुम्ही KDCM बघा, कोणतंही कॉलेज बघा, एवढे विद्यार्थी. आणि हे ग्रामीण भागातले बघा, शहरातल्या मुलांना क्लासेस असतात, सगळं असतं, पण आमच्या इथे ज्या पद्धतीने तयारी करून घेतली जाते तो आमचा खऱ्या अर्थाने आनंद आहे. आणि या आनंदामध्ये हा विजयोत्सव चालू आहे. ही मिरवणूक तुम्ही संपूर्ण बघा, ही ऐतिहासिक मिरवणूक. अनेक रथाची मिरवणूक निघाली असेल, एखाद्या निवडणुकीची मिरवणूक निघाली असेल, पण एज्युकेशनल ज्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता मिळवली त्यांची एवढी आगळी वेगळी मिरवणूक तुम्हाला कधी बघायला मिळणार नाही, कुठे मिळणार नाही. पण या वर्षी अधिक आमच्या पुढच्या वर्षी आमचे विद्यार्थी चांगले गुणवत्ता मिळवतील, यापेक्षा भव्य दिव्य मिरवणूक तुम्हाला पुढच्या वर्षी बघायला मिळेल. नाना, काही पालकांचं म्हणणं असं आहे की 12वी पर्यंत आहे, पुढचे पण वर्ग चालू व्हावे आणि पुढचं पण शिक्षण या ठिकाणी मिळावं, असं काही व्यावसायिक उपक्रम सुरू करायचे आहे. शेवटी सगळ्या बाबी असतात. पैशाचं भांडवल आम्ही स्वतःच्या फंडाने चालवतो हे कॉलेज. ज्याला शासनाची कोणत्याही प्रकारची 1 रुपयाची मदत शासनाची BP पाटील कॉलेजला नाही. जेव्हा आम्ही थोडे सधन होऊ, निश्चित पुढचं एज्युकेशन आमच्या डोक्यात आहे. नर्सिंग विद्यालय आम्हाला महाविद्यालय सुरू करायचं आहे. ग्रामीण भागातल्या मुली त्यांना पुढे नोकरीची हमी मिळावी म्हणून संस्थेचा प्रयत्न चालू आहे. तर कदाचित पुढच्या वर्षी 26-27ला तुम्हाला निश्चित आमचे प्रयत्न असतील की नर्सिंग बसवंत NH3 डिजिटल, पिंपळगाव.